नमस्कार. वृषभ राशीच्या मंडळींनो, श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देतो. काही वेळा आयुष्यातील सर्वात मोठे बदल शांतपणे सुरू होतात. गेल्या काही दिवसांत तुम्ही अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. कदाचित तुमच्या मेहनतीचं फळ अजून मिळालं नसेल, पण त्यामुळे तुमचा विश्वास डळमळू देऊ नका. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या स्वप्नांवर अजूनही तितकाच विश्वास ठेवतो का? लक्षात ठेवा, सूर्य रोज उगवतो कारण त्याला स्वतःच्या प्रकाशावर विश्वास असतो. तसंच तुमचा आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न तुम्हाला योग्य दिशेने पुढे नेऊ शकतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी दिलेला जीवन मंत्र तुमच्या मनात नवीन आशा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतो. आजचा दिवस संयमाने निर्णय घेण्याचा आहे. कोणतीही गोष्ट घाईत करण्यापेक्षा शांतपणे विचार करून पुढे जा. आज एखादी नवीन संधी, एखादी प्रेरणादायी भेट किंवा एखादा महत्त्वाचा संवाद तुमच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. तुमचा प्रामाणिक स्वभाव आणि मेहनत हीच आजची सर्वात मोठी ताकद ठरू शकते. कधी कधी आयुष्य आपल्याला थांबायला भाग पाडतं, पण याचा अर्थ प्रवास संपला असा नसतो. कधी कधी थांबणं म्हणजे पुढच्या मोठ्या झेपेसाठी स्वतःला तयार करणं असतं. आज जर तुमच्या मनात निराशा असेल तर स्वतःला एक गोष्ट आठवण करून द्या. प्रत्येक बीजाला वृक्ष होण्यासाठी वेळ लागतो. तसंच तुमच्या मेहनतीचं फळही योग्य वेळी मिळू शकतं. आज स्वतःवर विश्वास ठेवा. इतरांच्या मतांपेक्षा तुमच्या प्रयत्नांना अधिक महत्त्व द्या. आज आरशात पाहून स्वतःला मनापासून सांगा, मी सक्षम आहे, मी संयमी आहे, मी माझ्या ध्येयापर्यंत नक्की पोहोचेन. आजचा दिवस तुमच्या संयम, प्रामाणिकपणा आणि सातत्याची ताकद दाखवणारा ठरू शकतो. तुम्ही कोणतंही काम पूर्ण जबाबदारीने करण्यावर विश्वास ठेवता, त्यामुळे अनेकदा लोकांचा तुमच्यावर विश्वास बसतो. आजही तुमच्या मेहनतीमुळे एखादी नवीन संधी किंवा महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. लक्षात ठेवा, यश एका दिवसात मिळत नाही, ते रोज केलेल्या छोट्या प्रयत्नांनी घडतं. जर तुम्ही नोकरी करत असाल तर आज वरिष्ठांशी नम्रपणे संवाद साधा आणि तुमच्या कामाची गुणवत्ता कायम ठेवा. नोकरीच्या शोधात असाल तर नवीन संधी शोधण्यासाठी, कौशल्य वाढवण्यासाठी आणि आत्मविश्वासाने मुलाखतीची तयारी करण्यासाठी आजचा दिवस उपयुक्त ठरू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांनी ग्राहकांचा विश्वास जपण्यावर भर द्यावा. प्रामाणिक व्यवहार आणि दीर्घकालीन विचार भविष्यात चांगले परिणाम देऊ शकतात. आज आर्थिक बाबतीत संयम आणि नियोजन महत्त्वाचं ठरू शकतं. अनावश्यक खर्च टाळा आणि भविष्यासाठी नियमित बचतीची सवय कायम ठेवा. स्वतःला एक प्रश्न विचारा, आजचा माझा आर्थिक निर्णय मला उद्या अधिक सुरक्षित बनवेल का? लहान बचतही भविष्यात मोठा आधार बनू शकते. कोणताही मोठा आर्थिक व्यवहार किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य ठरेल. कधी कधी तुम्हाला असं वाटत असेल, मी इतकी मेहनत करतो तरी माझं नशीब माझी साथ का देत नाही? पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, नशीब दार उघडू शकतं, पण त्या दारातून पुढे चालत जाण्याचं काम आपल्या मेहनतीचं असतं. आज तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण तुम्हाला काहीतरी शिकवत आहे. प्रत्येक अपयश तुम्हाला अधिक शहाणं बनवत आहे. प्रत्येक संघर्ष तुमच्यातील ताकद वाढवत आहे. म्हणून लोकांनी
तुमच्यावर शंका घेतली तरी हरकत नाही. स्वतःवरची श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. कारण डोंगरावर पोहोचणारा माणूस वेगाने धावणारा नसतो, तो सतत चालत राहणारा असतो. आज स्वतःला एक वचन द्या, मी परिस्थितीला घाबरणार नाही. मी प्रत्येक दिवस नव्या आशेने आणि नव्या जिद्दीने सुरू करेन. संयम, सातत्य आणि प्रामाणिक मेहनत यांचं फळ उशिरा मिळालं तरी ते कायम टिकणारं असतं. मित्रांनो, तुमची जर स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आजचा दिवस तुम्हाला एक सुंदर गोष्ट शिकवतो. जीवनात मिळालेलं सर्वात मोठं धन म्हणजे आपल्या माणसाचं प्रेम आणि विश्वास. कामाच्या धावपळीत आपण अनेकदा आपल्या जवळच्या व्यक्तींना वेळ देणं विसरतो. पण आज काही क्षण कुटुंबासोबत घालवा. आई वडिलांशी मन मोकळं बोला. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. मुलांसोबत हसत खेळत वेळ घालवा. आज एखादा छोटासा संवादही नात्यांमध्ये मोठा बदल घडवू शकतो. जर एखाद्या नात्यात गैरसमज निर्माण झाला असेल तर शांतपणे बोलून तो दूर करण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, नाती जिंकण्यासाठी शब्दांपेक्षा समजूतदारपणा जास्त महत्त्वाचा असतो. आज एखादा जुना मित्र किंवा नातेवाईक अचानक संपर्क साधू शकतो. त्या संवादातून मनाला आनंद मिळू शकतो. तुमच्या चेहऱ्यावर नेहमी शांत हास्य असतं, पण अनेकदा त्या हसऱ्या चेहऱ्यामागे कितीतरी न बोललेले संघर्ष लपलेले असतात. तुम्ही इतरांना धीर देता, पण स्वतःचं दुःख मात्र मनातच ठेवता. जर आज तुम्हालाही असं वाटत असेल की माझं मन कोण समजून घेईल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, परमेश्वर प्रत्येक शांत अश्रू पाहत असतो. आजचं दुःख कायमचं नाही, आजची रात्र कायमची नाही. प्रत्येक अंधारानंतर पहाट येतेच. तसंच तुमच्या आयुष्यातही आनंदाचे दिवस येऊ शकतात. आज आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला मनापासून सांगा, मी मजबूत आहे, मी प्रामाणिक आहे, माझ्या आयुष्यात चांगले दिवस नक्की येतील. या शब्दांमध्ये खूप ताकद आहे, कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करता, त्या दिवशी यश तुमच्याकडे येण्याचा प्रवास सुरू करतो. आज एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीचा आशीर्वाद घ्या किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला शक्य ती छोटी मदत करा. कधी कधी आपल्या एका चांगल्या कृतीमुळे दुसऱ्याच्या आयुष्यात आशेचा दिवा पेटू शकतो. आज श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करत मनात ही प्रार्थना करा, हे श्री स्वामी समर्थ, माझ्या मनात प्रेम, संयम आणि नम्रता कायम राहू दे. योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, योग्य मार्गावर चालण्याची शक्ती आणि प्रत्येक नातं जपण्याचं सामर्थ्य मला द्या. लक्षात ठेवा, जिथे प्रेम, विश्वास आणि चांगली कर्मे असतात, तिथेच परमेश्वराची कृपा असते. शरीर निरोगी असेल तरच मन मोठी स्वप्न पाहू शकतं आणि मन शांत असेल तरच जीवनाचा खरा आनंद अनुभवता येतो. गेल्या काही दिवसांपासून सततच्या कामामुळे किंवा जबाबदाऱ्यांमुळे थकवा जाणवत असेल, त्यामुळे आज स्वतःच्या शरीराचं आणि मनाचं नक्की ऐका. सकाळी काही वेळ चालणे, हलका व्यायाम, प्राणायाम किंवा ध्यान करण्याचा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण मनाला शांतता आणि सकारात्मक विचारांची प्रेरणा देऊ शकते. संतुलित आहार घ्या, पुरेसं पाणी प्या आणि वेळेवर झोप घ्या. आरोग्याशी संबंधित कोणतीही गंभीर समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्यास विलंब करू नका. आज मी तुम्हाला एका नदीची गोष्ट नक्की सांगते.
नदीचा प्रवास कधीच सरळ नसतो. तिच्या मार्गात मोठे दगड येतात, वळणं येतात, कधी खोल दरी येते तर कधी उंच कडे. पण नदी कधीच थांबत नाही. ती प्रत्येक अडथळ्याभोवती स्वतःचा नवीन मार्ग शोधते. तुमचं आयुष्यही आज त्या नदीसारखंच आहे. सध्या काही अडचणी असतील, काही स्वप्न अपूर्ण असतील, काही प्रयत्नांचं फळ अजून मिळालं नसेल, पण याचा अर्थ तुमचा प्रवास संपला असं अजिबात होत नाही. कधी कधी परमेश्वर तुमची परीक्षा घेत नाही, तो तुमची क्षमता वाढवत असतो. आज तुम्ही ज्या संघर्षातून जात आहात, उद्या त्याच संघर्षामुळे तुम्ही इतरांसाठी प्रेरणा बनू शकता. जर आज कोणी तुमच्यावर विश्वास ठेवत नसेल तर निराश होऊ नका. जगाने अनेकदा उगवत्या सूर्यालाही सुरुवातीला फक्त एक छोटासा प्रकाश समजलं होतं. तुमची मेहनत, तुमचा संयम आणि तुमचा प्रामाणिकपणा एक दिवस नक्कीच तुमची वेगळी ओळख निर्माण करू शकतो. लक्षात ठेवा, हार मानणं हा पर्याय नाही. थोडा वेळ थांबणं चालेल, थोडी विश्रांती घेणंही चालेल, पण स्वप्न सोडणं कधीच चालणार नाही. आज स्वतःला एक वचन द्या, मी प्रत्येक अडचणीतून शिकेन. मी स्वतःवरचा विश्वास कधीच गमावणार नाही. आजचा जीवन मंत्र. खरा विजय तोच असतो जो संयम, सातत्य आणि प्रामाणिक प्रयत्नांनी मिळतो. आज एखाद्या व्यक्तीचं मनापासून कौतुक करा. एक चांगला शब्द, एक प्रामाणिक प्रशंसा एखाद्याचा संपूर्ण दिवस आनंदी बनवू शकतो. आज शांतपणे डोळे बंद करा आणि मनात ही प्रार्थना करा. श्री स्वामी समर्थ, माझ्या मनातील भीती दूर करा. योग्य विचार करण्याची बुद्धी, योग्य मार्गावर चालण्याची शक्ती आणि प्रत्येक संकटात धैर्यानं उभं राहण्याचं सामर्थ्य मला द्या. माझी श्रद्धा आणि माझा आत्मविश्वास सदैव दृढ राहू दे. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आज जर तुम्हाला असं वाटत असेल की माझं नशीब माझ्या बाजूने नाही, तर फक्त एवढं लक्षात ठेवा, आजचा संघर्ष हा उद्याच्या यशाची तयारी असू शकते. जीवनात कोणताही कठीण काळ कायम राहत नाही. वेळ बदलतो, परिस्थिती बदलते आणि प्रयत्न करणाऱ्याचं भविष्यही बदलू शकतं. म्हणून आशा जिवंत ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक दिवस नव्या उत्साहाने सुरू करा. आजचा दिवस संपताना एक गोष्ट मनात कायमची कोरून ठेवा, परमेश्वर कधीच तुमच्या मेहनतीकडे दुर्लक्ष करत नाही. योग्य वेळ येण्यासाठी कधी कधी संयमाची परीक्षा द्यावी लागते. आज तुमच्या मनात एखादी चिंता असेल, एखादं स्वप्न अपूर्ण असेल किंवा एखादा निर्णय तुम्हाला अस्वस्थ करत असेल, तर तो भार एकट्याने उचलू नका. शांतपणे श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा आणि मनात प्रार्थना करा. श्री स्वामी समर्थ, माझ्या मनातील भीती, संभ्रम आणि नकारात्मक विचार दूर करा. योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, योग्य मार्गावर चालण्याचे धैर्य आणि प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक राहण्याची शक्ती मला द्या. माझ्या कुटुंबावर आणि माझ्या कर्मावर तुमची कृपा सदैव राहू दे. लक्षात ठेवा, श्रद्धा म्हणजे फक्त इच्छा पूर्ण होण्याची वाट पाहणं नाही. श्रद्धा म्हणजे योग्य कर्म करत राहणं आणि योग्य वेळेवर विश्वास ठेवणं. आजचा शुभ रंग आहे आकाशी निळा आणि शुभ अंक आहे 8. आजचा सुविचार आहे, जो माणूस संकटातही स्वतःवरचा विश्वास टिकवून ठेवतो त्याच्यासाठी यशाची दारं एक दिवस नक्की उघडतात. आजचे चॅलेंज आहे, आज रात्री झोपण्यापूर्वी या 3 गोष्टी नक्की एका वहीत लिहून ठेवा. आज मी कुणाला आनंद दिला, आज मी स्वतःबद्दल कोणती चांगली गोष्ट ओळखली, उद्या माझं एक महत्त्वाचं
सकारात्मक ध्येय काय असेल? ही छोटी सवय तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवू शकते. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर आज मी तुम्हाला मनापासून एक गोष्ट सांगते. कदाचित आज तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील, काही स्वप्न अजूनही अपूर्ण असतील, काही माणसांनी तुमचा विश्वास तोडला असेल, काही प्रयत्नांचं फळ अजून मिळालं नसेल, पण याचा अर्थ तुमचं भविष्य अंधारमय आहे असा अजिबात नाही. लक्षात ठेवा, बांबूचं झाड पहिली काही वर्षे जमिनीखाली मुळे मजबूत करत असतं. त्या काळात बाहेरून काहीच वाढ दिसत नाही, पण जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा ते अतिशय वेगाने उंच वाढतं. तुमचं आयुष्यही कदाचित अशाच टप्प्यांवर असेल. आज जे प्रयत्न तुम्ही शांतपणे करत आहात त्याच प्रयत्नांमुळे उद्या तुमचं यश अधिक भक्कम होऊ शकतं. म्हणून स्वतःची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. तुमची वेळ आली की तुमची मेहनत, तुमचा संयम आणि तुमची प्रामाणिकता याचं योग्य फळ तुम्हाला नक्की मिळू शकतं. आज स्वतःला एक वचन द्या, मी हार मानणार नाही. मी प्रत्येक दिवस नव्या आशेने सुरू करेन. आज स्वतःला एक वचन द्या, मी हार मानणार नाही. मी प्रत्येक दिवस नव्या आशेने सुरू करेन. माझी श्रद्धा, माझी मेहनत आणि माझी माणुसकी कधीही सोडणार नाही. तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अध्याय अजून लिहिला जाणं बाकी असू शकतो. म्हणून हसत राहा, शिकत राहा, चांगली कर्मे करत राहा आणि परमेश्वरावर विश्वास ठेवत पुढे चालत राहा. जर आजचं हे राशी मार्गदर्शन आणि प्रेरणादायी विचार तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि वृषभ राशी असे नक्की लिहा. आज तुम्ही ज्या गोष्टींबद्दल कृतज्ञ आहात तेही कमेंटमध्ये शेअर करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशाच सकारात्मक, प्रेरणादायी आणि जबाबदार राशी मार्गदर्शनासाठी राशी रहस्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.